आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये अनेक कामं प्रस्तावित आहे। रामकाल पथाची देखील निर्मिती केली जाणार आहे। मी आता रामकुंडाच्या परिसरामध्ये आहे। माझ्या मागे या ठिकाणी गांधी तलाव आहे आणि गांधी तलावाच्या मधोमध जो षटकोनी चबुतरा आहे त्या ठिकाणी श्रीरामाच्या मोठ्या मूर्तीची स्थापना करण्याचा प्रस्ताव आहे। त्यासोबतच गोदा घाटाच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी सध्या गोदावरीची आरती केली जाते त्या ठिकाणी देखील कॉन्क्रिटीकरण करून त्या ठिकाणी चौथरे बांधण्याची काम जे ते प्रस्तावित आहे। अशी अनेक कामं जी आहेत ती या सगळ्या रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये खरं तर प्रस्तावित आहेत। मात्र या सगळ्या परिसरामध्ये ब्ल्यू लाईनमध्ये कुठलंही पक्क बांधकाम करू नये, कॉन्क्रिटीकरण करू नये अशा पद्धतीचा आक्षेप जो आहे तो गोदा प्रेमींनी घेतलेला आहे आणि या सगळ्या प्रस्तावित कामांना खरं तर विरोध दर्शवलेला आहे। त्यामुळे ही सर्व कामं जी आहे ती अगदी सुरू होण्याआधीच आता पुन्हा एकदा वादामध्ये सापडलेली आपल्याला पाहायला मिळतात। आपल्या सोबत गोदा प्रेमी देवांग जानी आहेत। खरं तर अनेक कामं प्रस्तावित आहे मात्र आपला विरोध आहे या सगळ्या कामांना विरोध नाही। लक्षात घ्या, जो रामकाल पथ जो आहे तो रामकाल पथ मध्ये जे काही काम प्रस्तावित आहे किंवा जे काही स्वप्न दाखवली गेलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं गेले की श्रीरामाचे जे पदचिन्ह होते त्या श्रीरामाचे जिथं जिथं पाऊण खुणं आहे त्या भागांचा विकास करणार। मग त्या भागांचा विकास करायचा असेल तर रामकुंड कॉन्क्रीट खाली, सीताकुंड कॉन्क्रीट खाली, धनुष्कुंड कॉन्क्रीट खाली, लक्ष्मणकुंड कॉन्क्रीट खाली बुजवलेले आहे, संगम होत नाही। मग त्या ज्या श्रीरामाच्या पदचिन्ह आणि ज्या पाऊण खुणं आहे ते तुम्ही रिस्टोअर करणार, ते पुनर्जीवित करणार का नव्याने काहीतरी काम करणार? आमचं काहीच म्हणणं नाही। बॉम्बे हायकोर्टाने जे आदेश दिलेला आहे का ब्ल्यू लाईन मध्ये कुठल्याही प्रकारचा पक्का किंवा कच्च्या स्वरूपाचं बांधकाम होऊ शकत नाही, ते हायकोर्टाच्या आदेशाचं आम्ही फक्त त्यांना रिव्हिजन करतोय किंवा त्याची आठवण करून देतोय। त्यांना जर काम करायचे असते तर मुंबई हायकोर्टात जावं, तिथं परवानगी घ्यावी करा, आमचं काही म्हणणं नाही। पण या निमित्ताने जर 100 कोटी रुपये आपल्याकडे पहिल्या टप्प्यामध्ये निधी आलेला आहे त्याचा सुयोग्य वापर करा, त्यासाठी सकारात्मक आम्ही त्यांना प्रतिसाद देऊ, आम्ही त्यांना मदत सुद्धा करू। आणि रामकालीन अनेक पाऊण खुणं आहे ना त्याचं रिस्टोरेशन आपण केलं गेलं पाहिजे। दंडकारण्यामध्ये श्रीरामाचं वास्तव्य होतं, आज तपोवन आपण जर पाहिलं तर कॉन्क्रीटचं जंगल झालेलं आहे, तिथं आपल्याला हिरवळ वगैरे निर्माण करता येईल का? तिथं ट्री प्लांटेशन वगैरे निर्माण करता येईल का? या प्रकारे सर्व विधायक कार्य केले पाहिजे। विध्वंसक ज्याच्यामुळे नदीला हानी होणार आहे असे कामं करून उपयोग काय? पण या ठिकाणी मागे श्रीरामाचा मोठा शिल्प उभारण्याचं प्रस्तावित आहे आणि रामाच्याच नाशिकची ओळख जी आहे ती प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने झाली। श्रीरामाच्या पदस्पर्शाने झाले, जिथं पदस्पर्श म्हणजे श्रीरामाचे जे स्नानगृह होतं तेच कॉन्क्रीट खाली दाबलेले आहे ना। मग जय श्रीराम म्हणण्याचा अधिकार आहे का? इथूनच सुरुवात होते ना मूलभूत प्रश्न। श्रीराम जिथं रोज आंघोळ करायचे, स्नानविधी करायचे तेच कॉन्क्रीटच्या खाली दाबून टाकलेले आणि नवीन मूर्ती दाबून काही ते तुम्ही प्रायश्चित घेणार आहात का? कसं काय होऊ शकतं? आमचं काही म्हणणं नाही। मुंबई उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले त्या आदेशाचं पालन व्हावं एवढीच फक्त माफक अपेक्षा, बाकी काय म्हणणं आमचं। मागणी काय नेमकी याच्यावर? नेमकी एकच मागणी आहे, रामकाल पथ अंतर्गत जे काही कामं होणार आहे त्या कामांमध्ये श्रीरामाचे जे पदचिन्ह होते, ज्या पाऊण खुणा आहे त्या सर्व आणि प्रत्येक गोष्टींच्या म्हणजे त्याच्यामध्ये तपोवन असेल, काळाराम मंदिर असेल, सीतागुंफा असेल, तिवंदा म्हणजे अपभ्रंश होऊन त्रिवध राक्षसांचा वध झालेला आहे, तिथं अपभ्रंश होऊन तिवंदा झालेले आहे। आणि आपल्याकडे जे मारीच वध वगैरेचा एक रेफरन्स वगैरे मिळतो, रामकालीन भुयार मार्ग आहे, असे जे विविध काम आहे त्याच्यावर तुम्ही खर्च करा ना, पैशांचा अपव्यय करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे। पण पाहतोय खरं तर सिंहस्थ कुंभमेळ्याचा आराखडा देखील तयार करण्यात आलेला आहे। जवळपास 7,500 कोटींचा हा आराखडा आहे, त्यापैकी 100 कोटींची तरतूद जी आहे ती प्रस्तावित पहिल्या टप्प्यामध्ये या सगळ्या कामांसाठी करण्यात आलेली आहे। आणि रामकाल पथाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाची ज्या ज्या ठिकाणी ते गेलेले होते त्या ठिकाणी सगळं चित्र जे आहे ते उभं करण्याचा खरं तर प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे। मात्र हे सर्व होत असताना गोदावरी नदीच्या ब्ल्यू लाईनमध्ये कुठेही पक्क्या किंवा तात्पुरत्या कच्च्या स्वरूपाची बांधकामं होऊ नये हे मुंबई हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत। आणि त्यामुळे या ठिकाणी पक्की बांधकामं करण्याऐवजी ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचा वावर होता त्या ठिकाणी जास्तीत जास्त सुशोभीकरण किंवा त्या आठवणी कशा जाग्या करता येईल यासाठी खरं तर प्रयत्न करायला हवेत अशा पद्धतीची मागणी गोदा प्रेमींकडून केली जाते आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.